मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दृश्यांमध्ये दिसतायत। तुकोबारायांचा पालखी प्रस्थान सोहळा काही वेळामध्ये पार पडतो आहे। त्या पालखी प्रस्थान सोहळ्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत, उपस्थित आहेत। 2 ते 3 च्या दरम्यान देहूतून तुकोबारायांची पालखी निघणार होती, मात्र काही वेळामध्ये हा प्रस्थान सोहळा होतो आहे। हजारो लाखो वारकरी देहूत दाखल झालेले आहेत। इंद्रायणी काठी स्नान करून मग तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेऊन आता वेध लागलेले आहेत ते विठोबांच्या दर्शनाचे। त्यामुळे तुकोबांच्या पालखीबरोबर 500 अशा दिंड्या आहेत ज्या पंढरीकडे आज प्रस्थान ठेवणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला जातो आहे। त्यांना पुष्पगुच्छ देऊन पगडी घालून त्यांचा सन्मान केला गेलाय। त्यांना तुकोबारायांची प्रतिमा सुद्धा दिली गेलेली आहे आणि दुसरीकडे पैठणचे दृश्य आपण बघतोय। वारकऱ्यांचा उत्साह, आनंद शिगेला पोचलेला आहे। आता पुढचे काही दिवस असं म्हणतात दुमदुमणार आहे तो फक्त आवाज विठोबा आणि ज्ञानोबाचा असणार आहे। हरिनामाचा गजर केला जाणार आहे पुढचे काही दिवस आणि त्याचं विलोभनीय दृश्य भक्तीचा मेळा आपण न्यूज 18 लोकमतवर पाहणार आहात। एका बाजूला तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होईल, त्याची दृश्य मुख्यमंत्री तिथे उपस्थित आहेत आणि दुसरीकडे पैठणची दृश्य आपण बघतोय। पालखीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातोय। तुकोबा ज्ञानोबा माऊलीचा गजर केला जातोय। देहूहून आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी आपल्या सोबत आहेत। प्रियंका, काही वेळामध्ये तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होईल पंढरपूरकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित आहेत, हजर आहेत, काय अधिक सांगाल? नक्कीच सुवर्ण, आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इथे आलेले आहेत आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं ते दर्शन घेतील। मानाचे 2 अश्व देखील तिथे आहेत। त्याचबरोबर आत्ताच नेमकेच मुख्यमंत्री यांचे इथे आगमन झालेलं आहे आणि ते पण संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतील। काही वेळांपूर्वीच सुनेत्र पवार देखील येऊन गेल्या, त्याच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आलेले आहेत आणि आता आपण आत्ताच बघितलं असेल दृश्यांमध्ये की मुख्यमंत्र्यांची गाडी देखील इथे आली आहे आणि ते मंदिराच्या दिशेने आता आगमन करतात। आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिथे पूजा होणार आहे। तुम्ही बघू शकता उत्साहाचा आणि भक्तिभावाचा असं वातावरण देहूमध्ये झालेलं आहे। सकाळपासूनच इंद्रायणी तीरावर आणि मंदिरामध्ये देखील बघू शकता वारकऱ्यांची अल्लोट गर्दी उसळलेली आहे आणि आताच मुख्यमंत्री देखील आल्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह आणखीनच वाढलेला आहे। मुख्यमंत्र्यांसोबत अनेक नेते आणि अनेक पदाधिकारी देखील आलेले आहेत। सुरक्षेची काळजी पोलिसांनी पुरेपूर घेतात। मुख्यमंत्र्यांसाठी वारकऱ्यांनी देखील एक रस्ता त्यांच्यासाठी सोडलेला आहे। दृश्य तुम्हाला जर येत असतील तर आत्ताच मंदिरात मुख्यमंत्र्यांचं आगमन होत आहे आणि ते मंदिराकडे आता गाभाऱ्याकडे प्रस्थान करणार आहेत। लवकरच त्यांच्या हस्ते पूजा होईल आणि त्यानंतर पालखीचं प्रस्थान होईल। सुवर्ण, होय, तू दाखवतेस त्या दृश्यातून स्पष्ट होत आहे देहूतून प्रस्थान सोहळा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला आता दृश्यांमध्ये दिसत आहेत। ते जसं प्रियंका सांगत होती की तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेतील, पादुकांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते एक छोटीशी पूजाही होणार आहे आणि मग हा प्रस्थान सोहळा सुरू होईल। ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत पंढरपूरकडे दोन्ही पालख्या प्रस्थान ठेवतील। ज्ञानोबा माऊलींची सुद्धा आणि तुकोबा रायांची सुद्धा। पैठणला सुद्धा पालखी सोहळा आपल्याला बघायला मिळतोय आणि इथे ही जी गर्दी आपल्याला दिसते ती सगळी आजूबाजूला गर्दी आहे मुख्यमंत्री आपल्याला मध्ये दिसत आहेत। मुख्यमंत्री निघालेले आहेत मंदिराकडे। हा सोहळा जो आहे अप्रतिम असा हा सोहळा, भक्तीचा मेळा आपण असा